नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 86 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील 2 आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तेजस ज्ञानोबा लोखंडे वयवर्षे 24 राहणार मरकळ तालुका खेड आणि अविनाश ज्ञानोबा बाकलीकर वयवर्षे 28 राहणार लातूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. फिर्यादीकडून ज्येष्ठ नागरिकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांची 86 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या तपासादरम्यान विविध बँक खात्यांमध्ये रक्कम वळविण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. तपासात संबंधित बँक खात्याची माहिती घेत असताना काही खाती मरकळ येथील तेजस ज्ञानोबा लोखंडे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन तेजस लोखंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तो हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे समोर आले. तपासात तेजस लोखंडे याचा साथीदार अविनाश बाकलीकर याच्याबाबतही माहिती मिळाली. अविनाश यापूर्वी 2024 मध्ये शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे आणि त्यानंतर जामिनावर सुटल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्ह्यासाठी बँक खात्यांचा वापर केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यातील रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. भामा आसखेड धरण परिसरातील शिवे येथील 11 केव्ही विजेच्या पोलमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे चरणाऱ्या म्हशीला पोलचा करंट लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. भगवान शंकर शिवेकर हे नेहमीप्रमाणे रानात सकाळी जनावरे चरावयास घेऊन गेले होते. रानातून 11 केव्हीची विद्युत वाहिनीचा वीज प्रवाह पोलमध्ये उतरला होता. या पोलला म्हशीचा धक्का बसताच शॉक लागून सदरची ही घटना घडली आहे. एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या 59 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करत एका भामट्याने त्याचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले आणि 30,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना खराबवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी जितेंद्र कुमार रामजी तिवारी वयवर्षे 59 राहणार खराबवाडी मूळ राहणार अलाहाबाद उत्तर प्रदेश यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एका अनोळखी इसमाच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी हे बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेले असताना पैसे निघत नव्हते. मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना बॅलन्स चेक करण्यास सांगितले. तिवारी पावती घेत असताना आरोपीने जमिनीवर कार्ड पाडल्याचे भासवून हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि गुप्त पिन क्रमांक पाहून खात्यातून 30,000 रुपये काढून पोबारा केला. वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून एका महिला सुरक्षा रक्षकाचा विश्वास संपादन करत 1,50,000 रुपये आणि सोन्याचे मंगळसूत्र लांबवून फसवणूक केल्याचा प्रकार सारा सिटी परिसरात घडला आहे. याबाबत एका 36 वर्षीय महिला सुरक्षा रक्षक राहणार सारा सिटी खराबवाडी तालुका खेड यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून महेश बाळू चव्हाण राहणार बागजाईनगर तालुका खेड याच्या विरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणमधील अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर मोठं पाऊल उचललंय. चाकण परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेली सर्व अतिक्रमणे काढली जाणार आहेत. यासाठी अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा मार्गांवरील रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला 12.5 मीटर पर्यंतच्या हद्दीतील सर्व प्रकारची अतिक्रमणे, पक्की बांधकामे, RCC बांधकामे, पत्रा शेड, संरक्षक भिंती काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सदरची कारवाई प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या भांबोली आंबेठाण चाकण रस्त्यावर, त्याचप्रमाणे तळेगाव नवलाख हुंबरे ते करंजविहिरे रस्त्यावर, तसेच वांद्रे गडद शिवे करंजविहिरे खालुंबरे निघोजे मोई या रस्त्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला 12.5 मीटर पर्यंतच्या रस्त्याच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे चाकण आंबेठाण तसेच खालुंबरे निघोजे मोई रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर बांधकामांची पाडापाड केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या असून 7 दिवसांत संबंधितांनी स्वखर्चाने सदरची अतिक्रमणे काढावीत, अन्यथा मुंबई महामार्ग अधिनियमानुसार सदर अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील औद्योगिक विस्ताराला आता आणखी एक नवी दिशा मिळणार आहे. शिरूर आणि खेड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील
पाबळ धामारी परिसरात तब्बल 743 हेक्टर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली असून संबंधित जमिनींच्या 7-12 उतार्यावर अधिसूचित क्षेत्र असा शेरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकण, तळेगाव, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक पट्ट्यानंतर आता शिरूर खेडच्या सीमावर्ती भागात आणखी एक मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवरील पाबळ धामारी परिसरातील 743 हेक्टर जमीन संपादनासाठी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. जून 2026 मध्ये राज्य शासनाने अधिसूचना काढल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकली. पुणे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शिरूर तहसील कार्यालयातील पत्रव्यवहारानंतर आता गाव पातळीवर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. जमिनीच्या 7-12 उतार्यावर अधिसूचित क्षेत्र असा शेरा टाकण्यात येत असल्यानं प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अधिकृतपणे पुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नव्या गुंतवणुकीची मोठी ऊर्जा मिळणार आहे. परिसरातील 49 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून तब्बल 2,320.97 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता वाढवण्याबरोबरच हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी सामंजस्य कराराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. MIDCमध्ये MSME क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मोठ्या उद्योगांना आवश्यक घटक, सुटे भाग, सेवा आणि विविध उत्पादनांचा पुरवठा स्थानिक MSME उद्योगांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या विस्तारासाठी MSME क्षेत्र महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. चाकण भोसरीतील नव्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील अनेक औद्योगिक वसाहती 30 ते 40 वर्षांपूर्वी विकसित झाल्या आहेत. बदलत्या काळानुसार या वसाहतीमधील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना पुन्हा एकदा सांगितले आहे. चाकणसह राज्यातील अनेक जुन्या औद्योगिक वसाहतींना औद्योगिक नगरीचा दर्जा देऊन स्वतंत्र प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. स्थानिक करातून प्रशासन, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याची संकल्पना आहे. या संकल्पनेची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने औद्योगिक वसाहतींचे आधुनिक औद्योगिक नगरीमध्ये रूपांतर करण्याचा शासनाचा मानस आहे. ज्यामुळे चाकण MIDCमधून गोळा होणारा कर या भागासाठीच मोठ्या प्रमाणावर खर्च करणे शक्य होणार आहे. खेड तालुक्यातील औदर गावामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतर्गत देण्यात आलेल्या ट्रॅक्टर, शेततळी तसेच रामकृष्ण हरी शेतकरी बचत गटाला देण्यात आलेल्या भुईमुग बियाणे प्रकल्पाच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बियाणाची उगवण क्षमता याची पाहणी केली. यावेळी रामकृष्ण हरी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांना गावातील प्रमुख पिके असलेल्या सोयाबीन, बटाटा आणि भात पिकाच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. चाकण नगर परिषद कर विभागाच्या माध्यमातून चाकण नगर परिषद हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण मोजमाप करण्यात येत असून संपूर्ण शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर चतुर्थ पंचवार्षिक कर आकारणी करण्यात येणार आहे. चाकण नगर परिषद कार्यालयातर्फे 2026-27 ते 2029-30 या चतुर्थ वार्षिक कर आकारणीकरिता चाकण शहरातील सर्व मालमत्तांचा सर्वे करण्यात येणार असून सदरील काम कोर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. आपल्या प्रभागात सर्वेक्षण करता येणाऱ्या सर्वेअर व चाकण नगर परिषद कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. सदरील सर्वेक्षण सुरू झालेले असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी प्रभाग क्रमांक 9 मधून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच कचरा संकलन वाहनाच्या माध्यमातून सर्वेक्षण संबंधी ऑडिओ क्लिप प्रसारित करण्यात येत आहे. तसेच याबाबत वृत्तपत्रात जाहीर सूचनाही प्रदर्शित करण्यात आल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव व नगराध्यक्ष श्रीमती मनीषा गोरे, कर विभाग प्रमुख सुनील गोरडे आदींनी सांगितले. खेड तालुक्यातील डेहणे परिसरातील खरोश येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी कोयाळी ग्रामपंचायततर्फे ग्रामसभा आयोजित केली होती. कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली. दरम्यान गावातील समस्यांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात पुन्हा होणाऱ्या या तहकूब ग्रामसभेत सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
चाकण व राजगुरुनगर येथे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त चाकण व राजगुरुनगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी समाजात शांतता, एकता, सलोखा व भाईचारा कायम राहावा असा संदेश देण्यात आला। खेड तालुक्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक दाकिन्या भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भाविकांनी मोठी गर्दी होत आहे। श्रावणातील ऊन सावल्यांच्या खेळाबरोबर अधीमध्ये येणाऱ्या पावसाच्या सरी आणि दाट धुक्यात हरवलेले रस्ते पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी होत आहे। भीमाशंकर विकास आराखड्यातील विकास कामे सुरू असल्यामुळे दर्शन रांगेतील पायऱ्यांवर पावसाच्या पाण्यासह चिखल झाल्यामुळे पायऱ्यांवरून चालताना ज्येष्ठ नागरिकांना कसरत करावी लागत आहे। सध्या निगडाळे परिसरात विकास आराखड्यातून उभारण्यात येणारे बस स्थानकासह पोलीस स्टेशन आदी इमारतीची कामे वेगात सुरू आहेत। मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असतानाही भीमाशंकर, तळेघर, घोडेगाव मार्गावरील खड्डे बुजवणे आणि रस्ता दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने सुरू आहे। तळेघर ते भीमाशंकर या सुमारे 14 किलोमीटर लांबीच्या मार्गावर आतापर्यंत जवळपास 2500 खड्डे बुजवण्यात आले असून संपूर्ण मार्गावर दुरुस्ती करण्यात आली आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी बोचरी थंडी आणि श्रावण सरींचा आनंद घेत भाविक भक्तिभावाने दर्शनासाठी दाखल झाले होते। घाटातील पायवाटा निसरड्या झाल्या असतानाही भाविक पायपीट करून भीमाशंकर गाठत आहेत। श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे। त्यामुळे वर्षभर येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते। श्रावण महिन्यात ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते। पाऊस, दाट धुके आणि बोचरी थंडीची पर्वा न करता भाविक महादेव दर्शनासाठी येत आहेत। मंदिर परिसरातील मुखदर्शन आणि पास सुविधेमुळे दर्शन व्यवस्था सुलभ झाली आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी घोडेगाव आणि खेड पोलीस ठाण्यांकडून 1 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 9 पोलीस उपनिरीक्षक तसेच 102 पुरुष व महिला पोलीस कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। एसटी महामंडळाकडून 40 मोठ्या बस गाड्यांची वाहनतळ ते बस स्थानक सेवा सुरू करण्यात आली आहे। चाकण औद्योगिक परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या आहेत। चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी समितीच्या रोडमॅपची माहिती जाणून घेतली। चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू केली आहे। समितीच्या कामाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल तसेच स्थानिकांच्या मागण्या आणि सूचनांचा विचार करून विकास कामांना गती देण्यात येईल असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले। चाकण परिसरातील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि इतर विविध प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। या प्रश्नांवर स्वतंत्रपणे उपाययोजना करण्याऐवजी सर्व संबंधित विभाग आणि संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून समन्वयाने निर्णय घेणे ही सकारात्मक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून प्रश्नांचे प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे। चाकणच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावर पूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे। या बैठकीस खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख, PMRDA आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते। पुणे तिथे काय होणे असं अभिमानाने म्हणणाऱ्या पुणेकरांचा आणखी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे MH12 पासिंग। पण आता पुणेकरांना MH12 सह आता नवीन ओळख मिळणार आहे, ती म्हणजे MH61। कारण आता पुणे RTOत 4 चाकी वाहनांसाठी नवीन MH61 मालिका सुरू झाली आहे। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आता पुण्यात MH12 पासिंगची मर्यादा आता संपली आहे। MH14 पासिंग पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात आहे। त्यामुळे आता नवीन 4 चाकी वाहनांसाठी MH61 उदाहरणार्थ MH61A0001 ही नवीन मालिका सुरू करण्यात मान्यता दिली आहे।
त्यामुळे पुण्यात आता वाहनांना MH61A सिरीज पासून नंबर मिळणार आहेत. पुण्याची ओळख असलेल्या MH12 ही सिरीज पुणे RTO मध्ये दुचाकींसाठी MH12ZZ पर्यंत पोहोचली होती. आता मोटर वाहन कायद्यानुसार 2 अक्षरांनंतर 3 अक्षरी मालिका म्हणजेच MH12AAA असं काही सुरू करता येत नाही. एवढंच नाही तर इंग्रजी अक्षरांची मालिका म्हणजेच MH12 AAA 1 2 3 4 अशी नंबर प्लेटही देता येत नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आणि MH61 असं देण्याचं निश्चित करण्यात आलं. मुळात पुणेकरांनी MH12 ही ओळख कायम असावी यासाठी बराच प्रयत्न केला. केंद्र सरकारने RTO MH12 1A असा प्रस्तावही पाठवला होता. खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तशी विनंतीही केली होती. पण MH12 1A च्या ऐवजी MH61 हा पर्याय सोपा होता, त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पोलीस संरक्षणात निघोजे तालुका खेड येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना लोकनियुक्त सरपंच सुनीता कैलास येळवंडे यांच्यावर ग्रामपंचायतीच्या एक सदस्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना निघोजेमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी सरपंच सुनीता कैलास येळवंडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता विरोधी गटातील बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारी 26 ऑगस्ट 2026 रोजी सरपंचाच्या विरोधात दक्षिण म्हाळुंगे पोलिसांत तक्रार दिली आहे. सदरची तक्रार देण्यात आल्यानंतर निघोजेमधील ग्रामस्थांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून काय सांगितलं आहे जाणून घेऊया. नाव अक्षय सदाशिव येळवंडे, राहणार निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे. काल आमच्या गावात ग्रामसभा झाली आणि त्यात सरपंचांनी असं चित्र उभं केलं की त्यांच्यावर ग्रामस्थांनी हल्ला केलेला आहे, गावातील सदस्यांनी हल्ला केलेला आहे. परंतु ॲक्च्युली तो त्यांच्यावर हल्ला झालेलाच नव्हता. उलट त्यांनीच ग्रामसभेत आल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांना शिवीगाळ करायला चालू केली होती आणि मनमानी कारभार चालू केला. ज्यावेळेस ग्रामस्थांनी प्रश्न विचारले त्यावेळेस ते आधी सांगायचे की बाबा मी अध्यक्ष आहे आणि माझ्या परवानगीशिवाय कोणी इथं प्रश्न विचारणार नाही आणि उत्तरसुद्धा माझ्या परवानगीनेच कुणी जरी ज्याला द्यायचं असेल, सचिव असेल किंवा कुणी असेल, त्यांनी माझ्या परवानगीनेच उत्तर द्यायचं. आणि ह्या विरोधात आणि ह्या मनमानी कारभाराच्या विरोधात जेव्हा बाकीच्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली गावातल्या ग्रामस्थांनी, त्यावेळेस मग त्यांनी मात्र शिवीगाळ करायला जास्त चालू केली. जी त्यांच्या बाजूने जी लोकं आणली होती त्यांनी ग्रामस्थांना घेराव चालू केला आणि आम्ही तुम्हाला मारू किंवा तुम्हाला शिस्तीत आम्ही बरोबर काही गोष्टी तुम्हाला आम्ही शिस्तीत सांगू, धडा शिकू अशी भाषा त्यांनी वापरली. आणि त्यानंतर मग काही वेळाने सभा तहकूब करण्यात आली. आणि ह्याच्या मागचा जो रेफरन्स आहे, गेली 2-3 महिने झाले मी आणि माझे सहकारी जे आहेत ते आम्ही सगळेजण आणि गेले 2-3 महिने झालेत मी आणि माझ्यासोबतचे काही सहकारी आम्ही ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत. मग त्यात वाचनालयाचा मुद्दा असेल, त्यानंतर बाकड्यांचा घोटाळा असेल, तसेच आमच्या गावातील ओढ्यावरील पुलाचा मुद्दा असेल, तसेच अपंग निधीचा जो भ्रष्टाचार केलेला आहे. अपंग निधी त्यांनी अपंगांसाठी न वापरता सार्वजनिक कामासाठी वापरलेला गेलेला आहे, जो की मासिक सभेमध्ये ठराव व्हायला पाहिजे होता की बाबा ह्या अपंग निधी अपंगांच्या ह्या सुविधासाठी वापरला गेलेला आहे. परंतु त्यांनी तसं काही न करता कोणताही ठराव न घेता स्वतःचा मनमानी कारभार करून त्याचे पैसे बाकड्यांना वापरले. असा भरपूर प्रकारचा घोटाळा निघोजे ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे. आणि गेले 2-3 महिने झाले मी आणि माझे सहकारी तो घोटाळा उघडकीस आणत आहोत. आणि त्याचा राग म्हणून कालच्या ग्रामसभेत आम्हाला ह्यांना बोलून द्यायचं नव्हतं, आमच्यावर गुन्हे दाखल करायचे होते, म्हणून यांनी लोकं आणली, शिवीगाळ करायला चालू केली आणि ती सभा तहकूब करण्यात गेलेली आहे. तरी यांच्या मनमानी कारभाराला लवकरच आळा घालणे आवश्यक आहे. आणि कालचा दिवस हा निघोजे ग्रामपंचायतीच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून मानला जाईल. कारण आजपर्यंत निघोजे गावात भरपूर मोठे नेते होऊन गेले, परंतु ज्यांच्याकडे खूप मोठी पावर होती, पैसा होता, परंतु असा एवढा मनमानी कारभार कुणीच केलेला नाही. म्हणजे एवढे मोठे नेते असताना सुद्धा त्यांनी नेहमी गावकऱ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन काम केलेले आहे. गावाच्या विकासाबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे, विकास कामं केलेली आहे. पण आज म्हणजे असं झालं की 100 रुपये आले तर 40 रुपयामध्ये काम करायचं आणि 60 रुपये खिशात घालायचे, असा अरेरावीपणा आणि असा एवढा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार निघोजे ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे. आणि हे लवकरच थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर निघोजे गावाची प्रगती कधीच होऊ शकणार नाही. आणि काल जो प्रकार ग्रामपंचायतीमध्ये घडला त्याबद्दल म्हणजे सरपंचांनीच अरेरावीपणा केला, त्यांनी शिवीगाळ वगैरे त्यांच्याच लोकांनी आणि त्यांनी शिवीगाळ चालू केली. आणि वरून त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा असं ह्या म्हणीप्रमाणे त्यांनीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन
लोकांच्या विरोधात तक्रारी केल्या, ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात तक्रारी केल्या आणि त्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि ॲक्च्युअल जे काय आहे ते कारण सांगण्यासाठी आज आम्ही दक्षिण माळुंगे पोलीस स्टेशनमध्ये सरपंचांच्या विरोधात तक्रार केलेली आहे. तक्रार करण्यासाठी ग्रामपंचायतीचे आमच्याकडे टोटल 11 सदस्य आहे आणि टोटल ग्रामपंचायत बॉडी 13 सदस्य आणि एक सरपंच असे आहे. परंतु त्या 13 सदस्यांपैकी 11 सदस्य आमच्या बाजूने आज तक्रार करायला तिथं आमच्यासोबत होते आणि 2च सदस्य फक्त सरपंचांच्या बाजूने आहे. अशी परिस्थिती आज त्यांच्यावर ओढवलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अख्खं गाव त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. सचिव होते, त्यांना जेव्हा विचारलं की ग्रामसेवकांनी ग्रामसेवक कुठे गेलेले तर तेव्हा इतरांनी सांगितलं की ग्रामसेवकांची जी संघटना आहे महाराष्ट्र राज्यातली त्यांनी ग्रामसभेवर बहिष्कार घातलेला आहे आणि त्यामुळं ग्रामसेवक नितीन नाईकडे हे त्यावेळेस उपस्थित झालेले नाही आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की ग्रामसेवकांची जी संघटना आहे त्यांनी त्या ग्रामसभेवर बहिष्कार घातलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा असा कोणताही आदेश नाही आहे. मग यांनी महाराष्ट्र शासनाचा आदेश पाळायचा की यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट संघटनेचा आदेश पाळायचा हे यांनी आधी तिथं लक्षात घेऊन त्या ग्रामसभेवर बहिष्कार घालायचा का नाही हे ठरवलं पाहिजे होतं. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक ग्रामसभेत येण्याचं टाळलेलं आहे असे माझी स्वतःची शंका आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 26 ऑगस्ट 2026 रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी कांदा, बटाटा असेल, लसूण असेल यांची आवक ही जेमतेमच आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याची आवक ही प्रचंड प्रमाणात आहे, परंतु त्यांचे भाव एकदमच गडगडलेले. फळभाज्यांचे भाव थोडे काही वाढलेले आहेत, काही थोडे एकदम कमी झालेले आहेत. आज रोजी कांदाच्या 2500 पिशवीची आवक झालेली आहे आणि त्याचा भाव 15 ते 41 रुपये किलो झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे बटाट्याची आवक ही 2800 पिशवी झालेली आहे, त्याचा भाव 8 ते 10 रुपये किलो आहे. इंदोर बटाटा 15 रुपये किलो आहे. लसणाची आवक ही फक्त 70 पिशवी झालेली आहे आणि त्याचा भाव 70 ते 170 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे फळभाज्यामध्ये कोबी असेल, कोबी 15 ते 16 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फ्लावर असेल, फ्लावर 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाटे असेल, टमाटे 8 ते 10 रुपये किलो आहे. कारले 25 ते 30 रुपये किलो आहे. कारले असेल, कारलेसुद्धा 30 रुपये किलो आहे. गवार 80 ते 90 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे डांगर भोपळा असेल, डांगर भोपळा 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शेवगा 40 ते 45 रुपये किलो आहे. मिरची, काळी मिरची असेल 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरच्या असेल, ज्वेलरी 40 ते 45 रुपये किलो आहे. दोडकाचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत. दोडका 25 ते 30 रुपये किलो झालेले. शिमला मिरची एकदमच डाऊन झालेली आहे. शिमला मिरची 20 रुपये किलो झालेले. श्रावणी घेवड्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत. श्रावणी घेवडा 35 ते 40 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवरचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत. वालवर 20 ते 30 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे चवळीसुद्धा भाव कमी झालेले आहेत. चवळे 50-60 रुपये खपत होती, ती चवळे आज 25 ते 30 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे तोंडल्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत. तोंडले 20 ते 25 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे राजमा असेल, राजम्याचे सुद्धा 40 ते 45 रुपये किलो झालेलं आहे. पावटा असेल, पावटा 30 ते 40 रुपये किलो आहे. भेंडी तर एकदम भाव डाऊन झालेले आहेत. भेंडी 10 रुपये ते 15 रुपये किलो झालेली. त्याचप्रमाणे गाजरचे भाव टिकून आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळी 30 ते 40 रुपये किलो आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. तूर 140 ते 150 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडीचे भाव टिकून आहेत. पापडी 40 ते 55 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे कमी झाले आहेत. वाटाणा 50 ते 65 रुपये किलो झालेले आहेत. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये कोथिंबीर तर रुपयान 2 रुपयाला 3 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे शापूसुद्धा 1 आणि 2 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले. पालक 3 ते 5 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.